स्थायी समिती सभापतीपदी महायुतीकडून अनिल मकरिये विजयी, तर विशेष समित्या सभापतींनी निवड संपन्न. महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती व विशेष समित्यांची निवडणूक गुरुवारी संपन्न झाली असून यात भाजप शिवसेना महायुतीकडून अनिल मकरिये हे विजयी झाले आहेत, तर एमआयएम कडून अब्दुल मतीन यांचा त्यांनी 10-4 अशा फरकाने पराभव केलाय. याबरोबरच विविध विषय समित्यांच्या सभापतींच्या निवडी देखील करण्यात आल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या महापौर उपमहापौर निवडीनंतर आता स्थायी समिती सभापती व विशेष समित्यांची निवडणूक गुरुवार रोजी मनपाच्या प्रशासकीय सभागृहामध्ये जिल्हाधिकारी तथा पीठासीन अधिकारी दिलीप स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडल्या आहेत. यासाठी 10 मार्च ते 11 मार्च दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यात आले होते. बुधवारी शेवटच्या दिवशी भाजप शिवसेना महायुतीकडून अनिल मकरिये यांनी तर एमआयएम पक्षाच्या वतीने अब्दुल मतीन यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या झालेल्या निवडणूक प्रक्रियेमध्ये भाजप शिवसेना महायुतीकडून अनिल मकरिये यांना एकूण 10 मते पडली, तर एमआयएम कडून उमेदवार असलेले अब्दुल मतीन यांना एमआयएम सदस्यांची 4 मते पडली, तर अन्य 2 सदस्य तटस्थ राहिले. यात मकरिये विजयी झाले आहेत. एमआयएम पक्षाचे अब्दुल मतीन त्यांनी 10-4 अशा फरकाने पराभव केलाय. सदर निवड प्रक्रियेनंतर त्यांनी पक्षश्रेष्ठींचे आभार मानून त्यांची पुढील भूमिका मांडली, तर भाजप पक्षाने माझ्यासारख्या संघर्षातील कार्यकर्त्याला न्याय दिला असल्याचं म्हणत सभापती भाऊक झाल्याने दिसून आलंय. छत्रपती संभाजीनगर तथा पहिल्यांदा सभापतीचा मान मला भेटलेला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी, महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री अतुलजी सावे, माझे मोठे बंधू डॉक्टर कराडजी, शहराध्यक्ष किशोर शिंदोळजी, केनेकरजी व सर्व माझे सदस्य 57 महापौर साहेब, महापौर, शहरात असा काही करणारे मी कधी नाही झालेला. शहर एकदम सुंदर करणार आहे. महाराष्ट्र ते देशात एक वेळेस लोक सांगायचे इंदोर शहर खूप सुंदर आहे, त्याच्यापेक्षा स्मार्ट सिटीमध्ये चांगला सुंदर शहर करेल. चौकात आता वाटेल की नाही आपण फॉरेनमध्ये आलो, काश्मीरमध्ये आलो असं करणार. संयमाचं बक्षीस म्हणावं लागेल का पक्षाकडून? खूप संयम ठेवला होता. बघा, 1980 पासून मी काम करतो. मी दिवा बघितला, मी नांगरदारी बघितला, मी कमळ बघितला आणि मी समाधानी आहे. मला पदापेक्षा पार्टीचा हिंदुत्व म्हणून काम करायची सवय. माझे वडील 1968 साली दंगलमध्ये 41 दिवस आतमध्ये होते. हिंदुत्वासाठी आम्ही हिंदूसाठी काम करतो. हिंदुत्व म्हणून काम करणार, मी हिंदू सभापती म्हणून काम करणार. बरं, दुसरं म्हणजे तुमचे सहकारी, तुमचे मित्र अतुल सावे यांचं देखील सहकार्य तुम्हाला होतं का? त्यांचा आशीर्वाद आहे. आम्ही मित्र 1978 पासून आहे. 50 वर्ष झाले आमचे मित्र. माझे मोठे भाऊ आहे ते, माझे वडील आहे ते, माझ्या वडिलांचं त्यांना आवडतो. सावे परिवार तुम्हाला खूप सहकार्य आहे. पुढे करा, त्यांच्या शब्दाचे पुढे जात नाही. ते म्हणते थांब. जर तुमच्या पक्षातून तुम्हाला जेव्हा संधी देण्यात आली, तर तुमचा मोठं कोणतं असणार आहे? कोणतं काम तुम्ही प्राधान्याने कराल? शहराचे रस्ते, ड्रेनेज, पाणी, कुठंच कोणाची कंप्लेंट येणार नाही. छत्रपती संभाजीनगर एकदम सुंदर करून देणार नाही. तुम्हाला कोणाला आता यावं लागेल नाही, ते काम केलं नाही मंत्र्यांनी, फक्त शब्द देतात. शब्दांनी काम करून टाकते. महानगरपालिकेची जी आर्थिक परिस्थिती खराब झालेली असं म्हणण्यात येते, त्या परिस्थिती बदलण्याची राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे आणि ते अर्थमंत्री आहे. कुठंच कमी पडणार नाही. पैशाची कुठे कमी पडू देणार नाही. मी वरिष्ठांची विनंती करेन, अतुलजी व सगळे आमचे नेते त्याला घेऊन जाऊन त्यांना पैसे आणणार, पैशाची कमी पडू देणार. याशिवाय महिला बालकल्याण सभापती पदाकरता महायुतीकडून शोभा बुरांडे यांनी एमआयएम पक्षाच्या विजयश्री जाधव यांचा पराभव केलाय.
उपसभापती महिला बालकल्याण पदाकरिता ज्योती गंगवाल यांनी MIM कडून नूरजहा इक्बाल यांचा पराभव करत विजयी झाले आहेत. माध्यमिक व पूर्व माध्यमिक शिक्षण सभापती पदाकरता महायुतीकडून प्रेमलता दाभाडे, गलिच्छ वस्ती समाज कल्याण सभापतीसाठी जालिंदर शेंडगे, शहर सुधारसाठी महायुतीचे रामदास सरणे, वैद्यकीय आरोग्य समिती सभापतीपदी महायुतीच्या सुनीता साळुंखे यांच्या निवडी करण्यात आल्या आहेत. MIM पक्षाकडून प्रत्येक समितीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने कोणत्याही विषयी समितीची निवडणूक बिनविरोध झाली नाही, परंतु संख्याबळानुसार भाजपच्या स्थायी समिती सभापती व इतर समित्यांवरती विजय झाला आहे. सदर निवड प्रक्रियेदरम्यान भाजप शिवसेना महायुतीचे मंत्री अतुल सावे, भाजपचे शहर जिल्हा अध्यक्ष किशोर शितोळे यासह स्थानिक पदाधिकारी यांची उपस्थिती होती. त्यांनी निवडणूक प्रक्रियेनंतर माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिल्या आहेत. सांगितलं तसं भारतीय जनता पार्टी ही टीम म्हणून काम करते. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब आणि आमचे प्रभारी बावनकुळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळी इकडची लोकल टीम, आमच्या अध्यक्ष किशोर शितोळे असतील, आमचे खासदार डॉक्टर भागवतजी कराड असतील, आमचे आमदार संजय केणेकर असतील, आमच्या अनुराधा चव्हाण असतील, प्रशांत बम असतील आणि आमची सगळी टीम एकत्र होती. म्हणूनच आम्ही या महापालिका आणि जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये यश प्राप्त करू शकतो. बघा, भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीने केंद्रामध्ये आणि राज्यात काम करते, नरेंद्र मोदीजी पंतप्रधान आणि राज्यामध्ये माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ हे ज्या पारदर्शकतेने, सक्षमतेने आणि विकासाचा अजेंडा घेऊन काम करतात, हे जनतेच्या मनाला भावतंय. जनतेचा विश्वास त्यामुळे सगळीकडे संपादन झालेला आहे आणि कुणीही व्यक्तीकडे न पाहता आज जे मतदार आहेत, जी जनता आहे, ती भारतीय जनता पार्टी कमळ हेच परिवर्तन करू शकते. हेच लोक विकासाचा अजेंडा राबवू शकतात. या आशेने सगळीकडे भाजपला आमच्यावर मोठी जबाबदारी आहे, हे आपण सगळे पाहता. मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका. अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.